नमस्कार मित्रांनो, नशिबाने सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। नागेश्वर त्या पोलिसाला गळा दाबून आवळत असतो आणि सराईत गुन्हेगाराप्रमाणे गाणं देखील म्हणत असतो। पण त्याच वेळेस शेजारून गिरिजा त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी गेलेली असते आणि अचानक किंचाळण्याचा आवाज येतो आणि ती एका दरवाजाच्या फटीतून आतमध्ये बघते। गिरिजा खूपच घाबरते। आवरावर करता वेळेस घुंगराचं ब्रेसलेट त्याचं खाली पडतं। गिरिजा शुद्धीवर येईपर्यंत त्या ठिकाणी रुद्र आलेला असतो। गिरिजा आणि रुद्र आतमध्ये जातात, पण तिथं काहीच नसतं। तुम्हाला भास झाला असेल असं तो बोलतो। ते ब्रेसलेट सापडतं आणि तो घरी येतो। त्याच वेळेस त्याचे बाबा पूजा करत असतात। रुद्र त्याच्या बाबांना विचारतो, तुम्ही गोडाऊनवर गेला होतात का? त्यावेळेस त्याला सर्व क्षण आठवतो। ब्रेसलेट तो नागेश्वरला दाखवतो। नागेश्वर त्याच्या हातातलं ब्रेसलेट दाखवतो। त्याच्या वेळेस उर्वशी समोर येते आणि म्हणते, तुळजापूरमध्ये किती जणांकडे असं ब्रेसलेट असेल असं तुला वाटतंय? इकडे गिरिजा घरी आलेली असते। नागेश्वर ब्रेसलेट ठेवून देत असताना पाठीमागून वासंती येते आणि ज्यावेळेस खरं रूप तुमचं रुद्राला कळेल त्यावेळेस काय होईल असं म्हणल्यानंतर नागेश्वर लगेच तिचा गळा आवळतो। तो दिवस जेव्हा येईल तर एका हातामध्ये तुमचं नरडं असेल आणि दुसऱ्या हातामध्ये त्याचं, असं नागेश्वर बोलतो। धमकीला ती खूप घाबरते। धाडशी महिलांचा सत्कार करण्यासाठी एका महिला बचत गटाचा फोन गिरिजाला येतो। हा कॉल रुद्राने करायला लावलेला असतो। तो तिचा आभार मानतो। पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात की गिरिजाचं नाव स्टेजवर पुकारलं जातं आणि तिचा सत्कार होणार असतो। तो सत्कार कशा पद्धतीने होईल याचे अपडेट्स नक्की बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।